Hi friends, how are you? I hope you are doing best. My name is Devendra Jain and you are most welcome to my channel that is JD Digital Learning. Friends, in this video we are going to learn poetic appreciation of the poem of standard 10th English subject Maharashtra Board syllabus. Unit number 4.3 O Captain My Captain. मित्रो इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात 8 कविता दिलेल्या आहेत. त्या कवितांवर आधारित पोएटिक अप्रिसिएशनचा 5 गुणांचा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. त्या प्रश्नाची सोप्या पद्धतीने तयारी करण्यासाठी व 5 पैकी 5 गुण मिळवण्यासाठी अप्रिसिएशन म्हणजे काय, ते कसे लिहावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण, म्हणजेच कवितेची रचना, कवी, शीर्षक, यमक योजना, अलंकार तसेच कवीला कवितेतून काय सांगायचे आहे इत्यादी गोष्टींचा समावेश पोएटिक अप्रिसिएशन मध्ये होत असतो. इन एसएससी बोर्ड एग्जाम क्वेश्चन नंबर 3B is of poetic appreciation. Question: read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. 5 marks. This question is for 5 marks and marking system is like that. A title for half mark, name of the poet for half mark, rhyme scheme for 1 mark, figures of speech anyone 1 mark, and theme or central idea 2 marks. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 3B हा जो पोएटिक अप्रिसिएशनचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये कवितेचे कडवे, 1-2 कडवे किंवा संपूर्ण कविता सुद्धा दिलेली असते आणि त्या कवितेच्या अगोदर शीर्षकही दिलेलं असतं आणि कविता झाल्यानंतर कवी किंवा कवित्रीचं नावही दिलेलं असतं. त्यावेळेला तुम्हाला ते 2 पॉइंट्स प्रश्नपत्रिकेतूनच मिळत असतात. परंतु कधी कधी दिलेलं नसेल त्यावेळेला तुम्ही स्वतः आठवून लिहायचं असतं. आता या ठिकाणी बघा कवितेचे कडवे दिलेले आहेत. ओ कॅप्टन माय कॅप्टन. लेट अस स्टार्ट पोएटिक अप्रिसिएशन. द टायटल ऑफ द पोएम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन. नेक्स्ट पॉइंट इज पोएट और पोएटिस. द पोएम इज रिटन बाय वॉल्ट विटमन किंवा तुम्ही लिहू शकता दिस पोएम इज कंपोज्ड बाय वॉल्ट विटमन. राइम स्कीम. द राइम स्कीम फॉर द फर्स्ट, third and fifth stanza is AABB. The rhyme scheme for second, fourth and sixth stanza is ABCB. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 4 कडवे दिलेले असल्यामुळे पहिलं, तिसरं आणि दुसरे, चौथ्या कडव्याची राईम स्कीमचा आपण विचार केलेला आहे. बऱ्याच कवितांमध्ये राईम स्कीम असते, परंतु ज्या कवितांमध्ये राईम स्कीम नसेल त्यावेळेला राईम स्कीम या मुद्द्याच्या ठिकाणी लिहायचं. there is no rhyme scheme. This poem is in free verse. Figures of speech. The figure of speech used in this poem is exclamation, repetition, tautology, personification. एक लिहायची असते म्हणून is लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही एकच लिहायची. एक्सक्लेमेशन, रिपिटेशन, टॉटॉलॉजी, पर्सोनिफिकेशन और वी कॅन से अपोस्ट्रोफी यापैकी कोणतीही एक लिहायची. नेक्स्ट पॉइंट इज थीम और सेंट्रल आयडिया. या कवितेची मध्यवर्ती कल्पना. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज अन एक्सप्रेशन ऑफ ग्रेट सॅडनेस ऑफ द डेथ ऑफ द कॅप्टन. म्हणजेच या कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की कवीने आपल्या कप्तानच्या दुःखाविषयी भावना व्यक्त केलेल्या आहेत. द पोएम इज अबाउट मिक्स इमोशन ऑफ स्पीकर ॲट हिज कॅप्टन्स डेथ. आणि कवितेत त्याच्या कप्तानच्या मृत्यूच्या वेळी संमिश्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. अमेरिका इज कम्पेअर्ड टू अ शिप विच हॅज रिसेंटली कॉन्कर्ड सिव्हिल वॉर. म्हणजेच अमेरिकेची तुलना अलीकडेच गृहयुद्ध जिंकलेल्या देशाच्या जहाजाशी केलेली आहे. अब्राहम लिंकन इज कम्पेअर्ड टू कॅप्टन ऑफ शिप. अब्राहम लिंकनला त्या जहाजाचं कप्तान असं म्हटलेलं आहे. ओनली आफ्टर 5 days of civil war poet's great leader has been dead. आणि गृहयुद्धाच्या 5 दिवसानंतर कवीचा महान नेता मरण पावला. सो द पोएट एक्सप्रेसेस हिज सॉरो अँड मिक्स फिलिंग ऑफ अमेरिकन पीपल. त्यावेळेला कवी आपली व्यथा व अमेरिकन लोकांची संमिश्र भावना व्यक्त करत आहे. द पोएट हॅज युज्ड द मेटाफर फॉर अ कॅप्टन अँड ship to refer the president of America, that is Abraham Lincoln. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा संदर्भ देण्यासाठी कवीने कॅप्टन
व जहाजासाठी मेटेफर म्हणजेच रूपक अलंकार वापरलेला आहे. ही एक्सप्लेन्स अबाउट टू कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स ऑफ हॅपीनेस अँड ग्रीफ. तो त्या ठिकाणी संमिश्र भावना व्यक्त करतो, आनंदी आणि दुःखी अशा दोन्ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. ही डायरेक्टली अड्रेसेस इज डेड कॅप्टन विच शोज इज लव्ह फेथ अँड वॉर्म टुवर्ड्स हिज कॅप्टन. तो डायरेक्ट आपल्या कप्तानाला म्हणजेच आपल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला उद्देशून तो डायरेक्ट म्हणतो, आय लाईक दिस पोएम बिकॉज इट टेल्स अस दॅट वॉर इज नॉट गुड. द विक्ट्री इन द वॉर कम्स विथ द ब्लड ऑफ सोल्जर्स. म्हणजेच मला ही कविता आवडलेली आहे. ह्या कवितेतून असं सांगितलेलं आहे की युद्ध चांगले नाही, युद्धातील विजय हा सैनिकाच्या रक्तानेच मिळत असतो. सो दिस इज द poetic appreciation of the poem. Friends, thank you for watching this video. If you like the video, click the like button. If you haven't subscribed my channel, subscribe it. Share this video with your friends and press the bell icon for further video notifications. Thank you.